आणखी एक मोठी बातमी, मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच आहे। मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टानं नकार दिलेला होता आणि त्यामुळे कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल मार्गातील सर्वात मोठे अडसर आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय कोर्टासमोर खरं तर मोठा पेच निर्माण झालेला आहे, काय अपडेट या संदर्भात? बरोबर आहे। मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाचे जे काही निर्णय आहेत, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे, सरसकट कुणबी जे संबोधलं जावं मराठी बांधवांना, याबाबत जे जजमेंट कोर्टाने, सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल, यांनी जे दिलेले आहेत, या निर्णयाचा मोठा पेच जो आहे तो उपसमिती समोर असणार आहे आणि त्यासाठीच महाधिवक्त्यांसोबत बैठक जी आहे ती 5 वाजता बोलवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर सरसकट कुणबी उल्लेख करा अशा याचिका ज्या आहेत याआधी सुद्धा 2001, 2003 आणि 2005 साली जे आहे ते निर्णय यावरती झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यामध्ये कोर्टाने सरळ म्हटलेलं होतं की सरसकट असं देणं म्हणजे सामाजिक दृष्ट्या हे शक्य होणार नाही, असंही कोर्टाने, हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात जे आहे ते जजमेंटमध्ये नोंदवलं होतं। त्यामुळे हा जो आधार जो आहे तो घेऊन जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी संबोधलं गेलं तर मग पेच जो आहे तो सरकार समोर सुद्धा निर्माण होऊ शकतो। जर अगदीच विनायक, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयांचा हा पेच आपण पाहतोय।